श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर राखी. आपल्याला शुक्रवारी काय करायचं आहे ते सांगण्यासाठी आली आहे. शुक्रवार मा अंबा दुर्गा भवानीचा वार आणि सर्व देवता कुलदेवतांचा वार आहे, देवींचा वार आहे. तर आपल्याला गणेशजींना प्रणाम करून दुर्वा फुले वाहून आपल्या कुलस्वामिनीला तुम्हाला फूल व्हायचं आहे. तुम्ही हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यांना आवडतं गोड द्यायचं आहे प्रसाद म्हणून. जर तुम्हाला जमलं तर उद्या चणे आणि गूळ याचा तुम्ही नैवेद्य देऊ शकता, कारण देवीला चणे आणि गूळ खूप आवडतात. आणि आत्ता असलेला गुरु मार्गी लागलेला आहे, त्यात मंगळाचा वर्ष चालू आहे, त्याच्यामुळे गूळ आणि चणे हा खूप चांगला प्रसाद म्हणून तुम्ही ते दानही करू शकता. मंदिरामध्ये प्रसाद म्हणून वाटू शकता, घरामध्ये सुद्धा तुम्ही तो प्रसाद करू शकता. त्यामुळे आपल्याला चांगले असं हे प्राप्त होईल, कारण देवीला प्रसाद हा खूप आवडतो, गूळ आणि चणे. उद्या शुक्रवार असल्यामुळे तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीला, तुमच्या देवीला, दुर्गा मातेला, भवानीला, महालक्ष्मी, जे पण तुमची देवी असेल त्या देवीला तुम्ही फूल वाहा, लाल गुलाब वाहा. घरामध्ये लादी पुसताना गुलाब पाण्याने लादी पुसा, अत्तर छिटका, सगळीकडे अत्तर लावा, देवालासुद्धा अत्तर लावला, तुमच्या स्वतःलासुद्धा तुम्ही अत्तर लावा. त्याच्याने सगळीकडे अगदी सुगंध पसरला पाहिजे. फुलंसुद्धा तुम्ही सुगंधित आणा, अगरबत्ती तुम्ही सुगंधित लावा, ज्याने तुमच्या घरामध्ये सुगंधित आणि शुक्र ग्रह जो महत्त्वाचा आहे तो तुमच्याकडे आकर्षित होईल. आणि तुम्हाला सांगितले ना, हा जो आहे शुक्राचा भाग आहे अंगठ्याच्या खालचा, इथे तुम्ही अत्तर लावा किंवा तूप लावा आणि ते चांगलं घर्षण करा. याच्याने तुमचा शुक्रग्रह चांगला होतो, याच्याने तुम्हाला संपत्ती येण्यास शुक्रग्रह अट्रॅक्ट होतो. आणि ज्या वेळेला तुम्ही घरामध्ये सर्वत्र सुगंधित वातावरण करतात त्यावेळेला शुक्र देवता तुमच्याकडे अट्रॅक्ट होऊन तुमच्याकडे लक्ष्मी अट्रॅक्ट होते. तुमच्या दाराला तुम्ही आंब्याचं तोरण लावा किंवा अशोकाच्या पानांचं तोरण लावा. त्यांना तिथे सुद्धा पानावर हळदी कुंकू लावा आणि थोडं थोडं अत्तर लावा, म्हणजे तिथूनसुद्धा घमघमाट तुमच्या घरात येईल. शुक्राचा वार आहे. शुक्र देवताला तुम्हाला खूप खुश करायचा. आंघोळीमध्ये गुलाब पाणी, थोडंसं अत्तर आणि थोडंसं दूध घालून तुम्ही आंघोळ करा. शंकराला तुम्ही दह्याने दही अर्पण करा. इवन तुम्ही दह्याने आंघोळ केलेली ती खूप चांगली. जर तुम्हाला जमत असेल तर 3 शुक्रवार शंकराला तुम्ही दही लावून चांगलं त्याचं दही लावा आणि 3 शुक्रवार तुम्ही तुमच्या अंगाला दही लावून आंघोळ करा. बघा तुमच्याकडे कशी महालक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्याकडे पैसा यायला सुरुवात होते. हा मंगळाचं वर्ष आहे आणि हा वर्षामध्ये तुम्हाला खूप काही घटना घडणार आहेत, पण तो खूप काही येणार पण आहे. ज्यांना घर हवं असेल त्याची घराची इच्छा पूर्ण होणार, ज्यांना परदेशी जायचं आहे त्याचा विजा करायचा आहे त्याच्या इच्छा पूर्ण होणार, शिक्षणाच्या इच्छा पूर्ण होणार. आणि ज्यांचं लग्न होत नाही, कारण मंगळाचं वर्ष आहे ते लग्न तर झालंच पाहिजे, मंगल कार्य तुमच्या घरात झालंच पाहिजे, तर ते ज्यांचे लग्नाचे वर्ष आहे ते नक्कीच लग्नही होणार. अशा प्रकारे हा चांगला वर्षाचा दृष्टीने आपण नेहमी विचार करा. ॲक्सिडेंट, हार्ट अटॅक हे सगळं चालतच राहणार आहे. भूकंप, वादविवाद, झगडे हे जर त्याच्यात चालतच राहणार, पण आपण खबरदारीत राहून चांगल्या याच्याकडे बघायचं आहे. तर तुम्ही उद्या अशा प्रकारे शुक्रवार तुमचा साजरा करा. श्री स्वामी.